सर, भारत हा संघराज्यवाद आहे. भारतामध्ये एवढे विविध लँग्वेज आहेत आणि बोलीभाषा सुद्धा आहेत. तर खरंच हिंदीला आता राष्ट्रभाषा बनवण्याची गरज आली आहे का? एक देश एक भाषा असे एक कल्पना आदर्श वाटते आपल्याला. आणि तसंच आपल्याकडे एक कॅलेंडर आहे, एक ध्वज आहे, एक राष्ट्रगीत आहे, एक राष्ट्रचिन्ह आहे. मग त्यामुळे असं वाटतं की चला मग समजा एक देश एक भाषा असलं पाहिजे. पण जसं वाटतं तसं नाहीये. आपल्या देशाचं सूत्र युनिटी इन डायव्हर्सिटी, विविधतेमध्ये एकता हे सूत्र आहे. तर आपल्याकडे अनेक भाषा आहेत. म्हणजे प्रमुख भाषा आहेत किंवा बोलीभाषा आहेत. असं एक मोठं भाषांचं कुटुंबच आहे आपलं. एकच भाषा करण्याचा काय परिणाम होतो? त्याच्या बाबतीत दोन आपले शेजारी देश बघता येतील. एक पाकिस्तान आणि दुसरा श्रीलंका. की पाकिस्तानी बंगाली भाषेला बरोबरीचा दर्जा देण्यास नकार दिला आणि त्यातनं पाकिस्तानची फाळणी झाली आणि त्याचा दुसरा देशच निर्माण झाला बांगलादेश नावाचा. हेच जवळजवळ श्रीलंकेमध्ये झालं की त्यांनी सिंहली भाषेबरोबरच तमिळ भाषेला समान दर्जा द्यायला नकार दिला आणि त्यानंतर ते कित्येक वर्ष सिव्हिल वॉरमध्ये, गृहयुद्धामध्ये अडकले. हजारो लोक मारले गेले, अर्थव्यवस्थेचे 12 वाजले. हे कशामुळे निव्वळ? तर भाषिक आडमुठेपणा.